महाराष्ट्राचा भूगोल वर्ग SYBA सेमिस्टर क्रमांक 3 पेपर क्रमांक 2 युनिट नंबर 1 महाराष्ट्रातील प्रमुख भूरूपे प्रमुख नद्या आणि हवामान. प्रश्न क्रमांक 2 महाराष्ट्राचे प्रशासकीय व प्रादेशिक विभाग स्पष्ट करा. महाराष्ट्र राज्याची विभागणी जिल्हे नावाच्या छोट्या प्रशासकीय विभागामध्ये केली जाते. आज महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. प्रशासकीय सोयीसाठी हे जिल्हे 6 विभागात विभागले गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. तर औरंगाबाद विभाग मराठवाड्याशी, तर नागपूर विभाग जो आहे तो विदर्भाशी जुळतो. नाशिक विभाग खानदेशाशी, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई विभाग कोकणाशी जुळतो. पुणे विभाग पश्चिम महाराष्ट्राशी जुळतो. विविध विभागांमध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश होतो. तर त्याच्यामध्ये एक येतो कोकण विभाग. मुंबई विभागात 6 जिल्हे आहेत. उदाहरणार्थ मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या विभागाचे केंद्र मुंबई आहे आणि या विभागात एकूण 50 तालुके आहेत. दुसरा येतो पुणे विभाग. या विभागात 5 जिल्हे आहेत. ते पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर हे आहेत. या विभागाचे केंद्र पुणे आहे. या विभागात एकूण 59 तालुके आहेत. तिसरा विभाग येतो नाशिक. या विभागात एकूण 5 जिल्हे आहेत. ते नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. या विभागाचे केंद्र नाशिक आहे. या विभागात एकंदरीत 54 तालुके आहेत. त्याच्यानंतर येतो औरंगाबाद विभाग. या विभागात एकंदरीत 8 जिल्हे आहेत. उदाहरणार्थ औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली. या विभागाचे केंद्र औरंगाबाद आहे. या विभागात एकंदरीत 76 तालुके येतात. त्याच्यानंतर विभाग येतो अमरावती विभाग. या विभागात एकंदरीत 5 जिल्हे आहेत. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ. याचं केंद्र अमरावती असून एकंदरीत 56 तालुके आहेत. त्याच्यानंतर विभाग येतो नागपूर विभाग. नागपूर विभागात वर्धा याचा समावेश असलेले एकंदरीत 6 जिल्हे आहेत. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. याचं केंद्र आहे नागपूर. या विभागात एकंदरीत 26 उपविभाग आहेत आणि 63 तालुके आहेत. तर याचबरोबर महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग ही सुद्धा त्याचं वर्गीकरण असं केलं तर एक येतो कोकण. सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्यातील लांब पट्ट्याला कोकण म्हणून ओळखलं जातं. ही पट्टी उत्तरेकडील भागात रुंद आहे आणि दक्षिणेकडे ती अरुंद बनते. उत्तरेला रुंदी सुमारे 70 ते 80 किलोमीटर आहे आणि दक्षिणेला सुमारे 50 ते 60 किलोमीटर आहे. कोकणात लॅटराइट माती आढळते. कोकणातील नद्या तीव्र उताराच्या आहेत आणि त्या नद्यांच्या तोंडाशी खाड्या आहेत. कोकणाचे हवामान उष्ण आणि दमट आहे. कोकणाचे मुख्य अन्न भात आणि मासे आहे. कोकणात 7 जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर येतो खानदेश. हा प्रदेश उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. तापी नदीच्या खोऱ्यात असलेला हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध प्रदेश आहे. तापी खोऱ्याचा प्रदेश असल्याने माती गाळयुक्त व सुपीक आहे. या प्रदेशात कापूस, केळी उत्पादन भरपूर प्रमाणात होते. या पिकासाठी हा प्रदेश देशभर प्रसिद्ध आहे. या विभागात जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतरचा विभाग येतो देश किंवा ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र असे म्हणतो.
हा प्रदेश पूर्व सह्याद्रीच्या पायथ्याशी आहे. या प्रदेशाचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. या ठिकाणी पाऊस अनियमित आहे. या प्रदेशाचा मोठा भाग मान्सूनने प्रभावित आहे. बहुतांशी प्रदेश विविध सिंचनाच्या तरतुदींनी लागवडीखाली आहे. ऊस हे या प्रदेशातील प्रमुख पीक आहे. त्यामुळे साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आहेत. पुणे, सांगली आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रात संपूर्ण पुणे विभाग आणि नाशिक विभागातील अहमदनगर आणि नाशिक या 2 जिल्ह्यांचा समावेश या विभागात होतो. त्याच्यानंतरचा विभाग आहे मराठवाडा. हे मध्य महाराष्ट्रातील गोदावरी खोऱ्याचे प्रादेशिक नाव आहे. हे काळ्या कापूस मातीचे क्षेत्र आहे. या भागात पाऊस अपुरा पडत असल्याने बागायती शेती जमिनीवर मोठ्या प्रमाणात आहेत. कापूस, तेलबिया ही या ठिकाणची प्रमुख पिके आहेत. या विभागात आहेत. औरंगाबाद विभागात 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. पुढचा भाग येतो विदर्भ. पारंपरिक वऱ्हाड म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश अमरावती आणि नागपूर विभागात येतात. अमरावती विभाग हा पश्चिम विदर्भ आणि नागपूर हा पूर्व विदर्भ म्हणून ओळखला जातो. विदर्भात अमरावती आणि नागपूर विभागात 11 जिल्हे समाविष्ट आहेत. पूर्ण काळी कापूस माती असलेला हा प्रदेश आहे. पश्चिम विदर्भात कापूस आणि संत्री पिकांसाठी प्रसिद्ध आहे आणि पूर्व विदर्भ खनिज आणि वनसंपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. सारांशाने आपल्याला असं सांगता येईल, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा आणि तालुक्यांचा एकूण 6 विभागाची रचना प्रशासकीय विभाग म्हणून या ठिकाणी दिली आहे. तर प्रादेशिक विभागात प्रत्येक विभागाची भौगोलिक रचना दिलेली आहे. म्हणजे त्या विभागातील असणाऱ्या खाड्या, नद्या, पर्वतांचा उतार, मैदानी यांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे.